नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहत आहात द महाराष्ट्र न्यूज। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील नायफड गावात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र या गावात दशक्रिया विधी करण्यासाठी कायमस्वरूपी सभा मंडप किंवा शेड उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। पावसात नातेवाईकांना बांबू, लाकूड आणि ताडपत्रीच्या साह्याने तात्पुरता मंडप उभारून अंत्यविधी आणि दशक्रिया विधी करावे लागतात। ही परिस्थिती केवळ नायफडची नसून पश्चिम पट्ट्यातील अनेक आदिवासी गावांमध्ये अशीच असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। नायफड ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। त्यांनी पुढील मान्यवरांना निवेदनाद्वारे आवाहन केलंय। आमदार बाबाजी शेठ काळे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य समीर भाऊ सुपे, पंचायत समिती सदस्य मनीषाताई हिले, पश्चिम पट्ट्यातील नायफडसह इतर आदिवासी गावांमध्येही सभा मंडपासाठी तातडीनं निधी मंजूर करावा अशी ग्रामस्थांची एकमुखीनं मागणी आहे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।